मुक्ता शुभा काकूला म्हणते, कदाचित नारडा बिल्डर्सची माणसं असतील ती. या वटवृक्षाला इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करत होते आणि शुभा काकू घाबरतात आणि त्या वटाजवळ पोहोचतात. आणि शुभा काकू म्हणतात, माझं झाड. आणि मीरा म्हणते, तुम्ही घाबरू नका, आम्ही तसं काही होऊच दिलं नाही. आणि मीरा पुढे म्हणते, आम्ही त्यांना पोलिसाच्याच हवाले करणार होतो, पण ते पळून गेले. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, मला वाटलंच नव्हतं ग, ते नारडा बिल्डरचे लोक इतके खतरनाक असतील म्हणून. आणि रमा म्हणते, त्या कशाही वागल्या, काही केलं ना, आपण त्यांना यश नाही येऊ द्यायचं. आणि शुभा काकू म्हणते, कोण आहात तुम्ही, मी ओळखतही नाही तुम्हाला, पण तुम्ही माझ्या सख्या लेकीसारख्या धावत आलात. आणि त्यावर रमा म्हणते, लेकीसारख्या, आम्ही लेकीच आहोत तुमच्या. मीरा म्हणते, मी मीरा. आणि रमा म्हणते, मी रमा. आणि मुक्ता म्हणते, आम्ही तिघीही उद्या तुमच्या पूजेमध्ये सहभागी होणार आहोत. आणि शुभा काकू म्हणतात, खरंच. आणि त्यावर स्वीटी म्हणते, देखा आई, देवी माँ ने आपकी प्रार्थना सुन ली, आता देवी आई आपलं काहीच बिघडू देणार नाही. आणि शुभा काकू म्हणतात, खरंच. आणि शुभा काकू हात जोडून देवी आईला म्हणतात, देवी आई, खरंच तुझे खूप खूप उपकार, तू माझ्या मदतीला धावून आलीस आणि तुझ्या मदतीनंच माझं व्रत पूर्ण होईल. आणि रात्रीच्या वेळी देवी आईला दिवा लावून शुभा काकू म्हणतात, खरंच तुमच्यामुळं आपलं झाड वाचलं, धारा तोंड गोड करा. आणि तेवढ्यामध्ये सायली आणि जानकी येतात. आणि सायली म्हणते, साखर तर आम्हालाही हवी. आणि जानकी म्हणते, म्हणजे काय, आपण सगळ्याजणी मिळून व्रत पूर्ण करणार आहेत म्हणल्यावर मग आमचंही तोंड नको का गोड व्हायला. आणि सगळ्याजणी हसतात, पण सीमा मात्र तोंड बारीक करून बसलेली असते. शुभा काकू म्हणतात, सायली आलीस बाळा तू, खूप चांगलं झालं बघ. आणि जानकीला म्हणतात, तू जानकी ना, सुमित्राची सून, सुलक्षणाने सांगितलं मला. आणि जानकी हो म्हणते. आणि मीरा सायलीला म्हणते, सायली ताई, तुझा मेसेज आल्या आल्या मी निघाले बघ, आणि तुझ्या आधी पोचलेही. आणि स्वीटी म्हणते, अब 4 नहीं 6 औरतें हो गई. आणि रमा म्हणते, 24 6 तास तर निघून गेले, आता फक्त 18 तास राहिलेत. आणि सायली म्हणते, आता हे 18 तास आपण सगळ्यांनी मिळून खेटायचे. आणि सगळ्याजणी हातावर हात देतात. आणि जानकी म्हणते, आपण वडाच्या झाडाच्या पानालाही धक्का लागू द्यायचा नाही, तयार. आणि सगळ्याजणी तयार म्हणतात. आणि इकडे रागिनी आत्या त्या गुंडांच्या कानसुलीत मारतात आणि म्हणतात, मूर्ख लेकाचे, एक साधं काम जमत नाही तुम्हाला, आले हात हलवत. आणि शशिकाला म्हणते, काय गुंड टीच भरपूर होत्या, त्या भारी पडल्या तुम्हाला. आणि निरूपा म्हणते, आता काय ओवाळण्याची वाट बघतो का, निघ इथून. आणि रागिनी आत्याई म्हणते, निघ इथून. आणि शशिकाला म्हणते, लात घाल त्यांना आणि दे हाकलून. गायत्री म्हणते, हा प्लॅन फ्लॉप व्हायला नको होता, 16 तासात ते झाड पाडायला पाहिजे, नाही तर त्या बायका जिंकतील आणि आपण हारू. काही झालं तरी मला हार मान्य नाही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आपण हार मानायचीच नाही. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, त्या झाडाला इंजेक्शन देता आलं नाही म्हणून काय झालं, आपण त्या झाडाला दुसरं काहीतरी नक्कीच करू शकतो ना. आणि हुशार प्रिया म्हणते, मला माहिती आहे काय करायचं, ते झाड आपण जाळून टाकायचं. आणि सगळ्याजणी मान हलवतात. ते एकदा असं सरसर पेटलं ना, मग किती का बायका असणार, काही करू शकणार नाहीत. आणि निरूपा म्हणते, मी काय म्हणते, आपण आत्ताच जाऊया आणि त्या झाडावर रॉकेलचा डब्बा होतोया. आणि रागिनी म्हणते, निरूपा, प्रत्येक वेळी आपले हात चिखलाने बरबटून घ्यायचे नसतात. आणि त्यावर गायत्री म्हणते, एक्झॅक्टली. गायत्री म्हणते, जे काय करायचं ना ते बुद्धी वापरून, आणि आपण मात्र नामाने राळ व्हायचं. आणि त्यावर शशिकला म्हणते, अगदी बरोबर. शशिकला पुढे म्हणते, आपण झाड पेटवायचं दुर्गादेवीलाच सांगू ना, त्यांच्याकडे असतील ना माणसं तशी, निदान या माणसासारखी माती तरी खाणार नाहीत ते. पण आता त्या बायका सावध झाल्या असतील आणि झाडाला पहारा देत असणार. आणि कारस्थानी ऐश्वर्या म्हणते, कधीपर्यंत पहारा देणार आहेत, काळोख झाल्यावर त्यांना घरात जावंच लागणार आहे ना. हिची पण कमी होती, ती पण आली. आणि तेवढ्यामध्ये आवाज येतो, आणि यामध्ये मी काय मदत करू शकते. आणि सगळेजण पाहतात, ती रम्या असते. आणि प्रिया म्हणते, त्या बायका बेसावध झाल्या की आपण ते झाड पेटून द्यायचे. आणि प्रिया तिला पाहून म्हणते, रम्या, अगं तू आलीस, बरं झालं, मी तुझीच वाट पाहत होते. आणि रम्या म्हणते, पारच्या संगीत सोहळ्यात मला किती मदत झाली होती तुझी, आणि त्याचीच मी आज परत करायला आली. बोला काय करायचंय. आणि त्यावर रागिनी म्हणते, काळोख होण्याची वाट बघायची आणि मग घाव घालायचा. आणि त्यावर शशिकला म्हणते, नाही नाही, सनकन काडी पेटवायची. आणि शुभा काकूच्या घरी सगळ्याजणी बसलेल्या असतात. आणि शुभा काकू म्हणते, काय करणार, आपलेच ओठ आणि आपलेच दात, माझ्याच मुलांनी मला फसवलं आणि या कागदावर आमच्या खोट्या सह्या घेतल्या. आणि बोरथळचं घर त्या नारडा बिल्डरला विकून टाकलं. आणि स्वीटी म्हणते, आमच्या आईने हार नाही मानली, त्या नारडा बिल्डरकडून 1 वर्षाची मुदत घेतली आणि ते घर परत विकत घेऊ असं म्हणल्या. आणि मुक्ता म्हणते, आणि तरीही त्या दुर्गा मॅडमनं उद्याचीच नोटीस पाठवली घर पाडण्यासाठी. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, हो ना ग. आणि ती नोटीस बघून यांना इतका पॅनिक अटॅक आला ना की ते बेशुद्ध पडले. आणि अजूनही शुद्ध आलेली नाही आहे त्यांना. आणि त्यावर जानकी म्हणते, शुभा मावशी,
तुम्ही नका डोळ्यात पाणी आणू. आपल्या सायलीचे मिस्टर नामांकित वकील आहेत. ते नक्कीच आपली काही ना काही मदत करतील. आणि सायली म्हणते, हो शुभा मावशी, कागदपत्रांचे फोटो पाठवलेत मी यांना. हे काहीतरी मार्ग नक्कीच काढतील. आणि त्यावर रमा म्हणते, पण तोपर्यंत काय करायचंय आपण? एकदा त्यांनी झाड पाडण्याचा प्रयत्न केलाय. आता ते शांत बसतील असं नाही वाटत आम्हाला. त्यांनी घरावर बुलडोझर फिरवला तर? आणि सगळी मावशीचं सांत्वन करत असतात. आणि मीरा त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, तुम्ही नका काळजी करू. आपलं घर काय फक्त दगड मातीचं बनलेलं नसतं. त्या वास्तूत आपण रडलेलो असतो, हसलेलो असतो, खेळलेलो असतो, स्वप्न बघितलेली असतात, प्रेम केलेलं असतं. ते घर आपल्या सुखात आणि दुःखात नेहमी उभं असतं. मग ते असंच कसं जाईल? आणि मीरा पुढं सांगते, शुभा मावशी, असाच एक प्रसंग आमच्यावर आला होता. एका वेळेला आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या डोळ्यासमोरून आमचं घर जातं की काय, पण नाही. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, तो व्यक्ती असो की एखादी वस्तू, ते आपल्याला कधीही सोडून जात नाही. मीरा पुढे म्हणजे, तुम्ही असा अजिबात विचार करू नका की कोणतरी येऊन तुमचं घर तोडेल. उलट तुम्ही असा विचार करा की कोणतरी येऊन ते घर आपलं वाचवेल. आणि जानकी म्हणते, बरोबर बोलतेय मीरा. माणसं जर खरी असतील ना तर नात्यात खोट येत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आमच्या घराचे पेपर जर त्या देवाळ्यात मिळाले नसते तर आमच्या घराचा लिलाव कधीच झाला असता. त्या ज्योत्किनीनं संकेत दिले म्हणून सगळं ठीक झालं. आणि मी माझं घर वाचवू शकले. आणि माझ्या सासू सासऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देऊ शकले. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. आणि जानकी म्हणते, मला खात्री आहे यावेळेसही असंच काहीतरी होईल सगळं हळूहळू सुरळीत, नका काळजी करू. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, जानकी, खूप बरं वाटलं. आणि शुभा काकू पुढे म्हणतात, होईल ना ग सगळं सुरळीत. आणि त्यावर मीरा म्हणते, हो शुभा काकू, जसं आमचं घर वाचलं ना तसं तुमचंही वाचेल. होईल नक्की काही ना काहीतरी. आणि शुभा काकू पुढे म्हणतात, असं दुसऱ्याचं दुःख ऐकलं ना की स्वतःचं दुःख अगदी क्षुल्लक होऊन जातं नाही. आणि सायली म्हणते, शुभा मावशी, तुम्ही काळजी नका करू, सगळं छान होईल. आणि तेवढ्या दारावरची कडी वाजते. आणि मीरा म्हणते, मी बघते. आणि जानकी दरवाजा उघडते तर दरवाजावर काव्या, नंदिनी आणि कला असतात. आणि जानकी म्हणते, तुम्ही या ना. आणि कला म्हणते, शुभा मावशी, मी तुम्हाला आठवते का? मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाला आम्हीच तर आलो होतो. आणि कला म्हणते, तुम्ही ज्या गावच्या आहात ना तिथं राहणारी संगीता, तिची मी मुलगी. आणि शुभा काकू म्हणतात, संगीताची मुलगी तू? आणि त्यावर कला म्हणते, हो, सायली पण ओळखते मला. सायली सगळ्यांची ओळख करून देते. आणि नंदिनी म्हणते, तुम्ही नका काळजी करू. आणि मीरा विचारते, आता आपण किती जण झालो? आणि त्यावर स्वीटी म्हणते, 9. आणि शुभा काकू म्हणतात, बोला, देवी आईच्या नावानं उदो उदो. आणि इकडे प्रिया वाईट लागते आणि म्हणते, काय चाललंय यांचं? इथं ते झाड जाळायचं आणि यांचं काय बुद्धिबळाचा खेळ चालू आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय माहिती. आणि रागिनी म्हणते, आम्ही जरी बुद्धिबळाचा खेळ खेळत असलो तरी कानं चालू आहेत माझे, मला सगळं ऐकू येतं. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अच्छा. आणि ऐश्वर्या म्हणते, बाहेर अंधार पडलाय. आणि इकडे शशिकलाच्या मोबाईलवर सीमाचा मेसेज येतो. आणि म्हणते, आला सीमाचा मेसेज आला. आणि शशिकला मेसेज वाचते आणि म्हणते, त्या शुभाकडे आणखीन 3 जणी आल्या म्हणे. आणि त्यावर गायत्री म्हणते, व्हॉट. आणि निरूपा म्हणते, त्यांच्या घरामध्ये एक माणूस वाढतंय आणि आपण काहीच करायचं नाही. आणि त्यावर गायत्री म्हणते, 9 तास फक्त बाकी आहेत आपल्याकडे. आणि त्या 9 तासामध्ये काही करून ते झाड जाळायचे आपल्याला. आणि दुर्गा म्हणते, तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळा प्लॅन शिजतोय का? आणि त्यावर रागिनी म्हणते, चेक अँड मेट. आणि रागिनी म्हणते, बघ शशिकला, मी माझं प्याद तुझ्या सैन्यामध्ये कसं सोडलं. आणि रागिनी म्हणते, हा असाच वार आपण किल्लेदारावर करायचा. आणि रम्या म्हणते, म्हणजे आपण आपलं प्याद त्यांच्या घरी एक पाठवायचं असं म्हणायचं का तुम्हाला? आणि त्यावर रागिनी म्हणते, करेक्ट. आणि रागिनी पुढे म्हणते, आपल्याला तिथं कोणीतरी असलं ना, ते झाड जळत असताना त्या बायका काहीच करू शकणार नाहीत. आणि निरूपा म्हणते, आपल्यात असं कोण आहे जे की त्यांच्या गोतात जाऊ शकते. आणि प्रिया म्हणते, असं माझ्याकडे काय बघताय? मी नाही जाणार. मी गेलं तर लगेच सायलीला संशय येईल. आणि आजकाल ते मुस्काळीत पण मारायला लागली. आणि ऐश्वर्या म्हणते, काय? अरे बापरे. आणि ऐश्वर्याला पण जानकीने कानाखाली मारलेली आठवते. आणि ऐश्वर्या पण म्हणते, नाही, मी पण नाही जाणार आहे तिकडे. आणि तिला पण म्हणायचं असतं आणि पण ती म्हणत नाही. आणि ती म्हणते, हे बघा, आपलं काम परफेक्ट करेल अशी एक व्यक्ती आहे माझ्याकडे. आणि सगळ्या जणी म्हणतात, कोण? आणि शुभा काकूच्या दारापुढे एक गाडी येते आणि त्यातून एक काठी बाहेर येते.
आणि घरामध्ये कला विचारते, तुमच्यापैकी कोणाला चहा, कॉफी, काही? आणि तेवढ्यामध्ये दरवाजा वाजतो आणि कला म्हणते, मी बघते. आणि सायली विचारते, कोण तुम्ही? आणि त्यावर सावनी म्हणते, मी सावनी, पूजेचा निरोप मिळाला म्हणून आले. आणि कला म्हणते, अहो तुम्ही तर? आणि त्यावर सावनी म्हणते, बघू शकत नाही हेच ना? आणि कला म्हणते. सावनी म्हणते, पण पुण्याच्या कामात भाग घेण्यासाठी मी कुठल्याही संकटावर मात करू शकते. आणि तेवढ्यामध्ये मुक्ता येते. सावनीला तिथे पाहून मुक्ताला शॉक बसतो आणि ती म्हणते, सावनी तू इथे? इथे तू काय करतेस? आणि सावनी म्हणते, हा मुक्ताचा आवाज आहे ना? मुक्ता पुढे म्हणते, इथे आणखी खूप जणी आहेत, तू इथे येशील असं वाटलं नव्हतं. रमा विचारते, तुम्ही ओळखता एकमेकींना? आणि त्यावर सावनी म्हणते, हो. सावनी पुढे म्हणते, मुक्ता माझ्या एक्स हजबंडची आत्ताची बायको आहे. जानकी विचारते, तुला चालणार आहे का हिने इथे असलेलं? आणि त्यावर मुक्ता सरळ म्हणते, नाही. मुक्ता म्हणते, शुभा मावशी प्लीज हिला नको, माझा हिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आणि सावनी म्हणते, अगं मुक्ता हे काय बोलतेस तू? सावनी पुढे म्हणते, माझ्यावर असा संशय घेऊ नकोस प्लीज, माझ्या पुढं अंधार आहे आणि मी आता कोणाचं काय वाईट करणार आहे? इथे विषय शुभा मावशीच्या श्रद्धेचा आहे, मला त्यांची मदत करू दे. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, अगं मुक्ता तिला दिसत नसून सुद्धा ती आपली मदत करायला इथपर्यंत आली. आणि सगळ्या जणी मुक्ताला तयार करतात आणि मुक्ता म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळ्या जणी म्हणतायत ना? कला सावनीला म्हणते, थांबा तुम्ही. आणि सावनी हसून म्हणते, थँक्यू. आणि सावनी म्हणते, बरं मला फ्रेश व्हायचं होतं, कोणी मला वॉशरूमकडे घेऊन जाईल का? काव्या मुक्ताला म्हणते, हे बघ मुक्ता, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, आपण तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू. आणि सावनी बाथरूममध्ये जाते आणि ऐश्वर्याला फोन लावते आणि ऐश्वर्या म्हणते, बोल सावनीताई, काम झालं का? आणि सावनी म्हणते, एखादं काम मी करायचं ठरवलं ना तर ते मी करतेच. सावनी पुढे म्हणते, या मूर्ख बायकांना असं वाटतंय का मी त्यांच्याबरोबर वटाची पूजा करणार आहे? आणि इथे 9 बायका तरी आहेत. आणि प्रिया म्हणते, सावनीताई तुझा प्लॅन लक्षात आहे ना? आणि सावनी म्हणते, हो बरोबर माझ्या लक्षात आहे. बरं चला बाय, मी आता नंतर फोन करते. आरती काठी धरायची मला हातात. सीमा स्वीटीला ओरडते आणि म्हणते, एवढे पाहुणे घरामध्ये येणार आहेत, दूध अगोदर आहे की नाही हे बघून ठेवायचं नसतं? आणि त्यावर स्वीटी म्हणते, मैं मार्केट जाके अभी ले जाते. सायली आणि जानकी तिथे येतात आणि म्हणतात, सीमाताई, स्वीटी, आम्ही काय तुमची मदत करू का? आणि स्वीटी म्हणते, नाही नाही हम कर लेंगे. आणि त्यावर सीमा म्हणते, इथं दूध कमी पडते, आणखीन काय काय आणावं लागणार आहे काय माहिती. जानकी म्हणते, दूध आणायचंय ना? मग ठीक आहे, आम्ही जाऊन दूध घेऊन येऊ. आणि सीमा मनातल्या मनात म्हणते, सावनी जेव्हा तिचं काम करेल तेव्हा सगळ्या बायका घरामध्ये असायला पाहिजेत, या बायका बाहेर घेऊन कसं चालेल? आणि त्यावर सीमा म्हणते, थांबा. आणि सायली म्हणते, काही हरकत नाही, आम्ही आणतो ना, फक्त मार्केट कुठल्या दिशेला आहे तेवढं सांग. आणि स्वीटी म्हणते, इथून गेटच्या बाहेर गेलं ना, राईट घ्यायचं आणि तिथून थोडंसं पुढं गेलं की तिथंच आहे मार्केट. आणि जानकी सीमाला म्हणते, हरकत नाही, आम्ही आणतो. आणि तिथे सावनी येते. तो स्वीटी म्हणते, सावनी दीदी आप यहाँ क्या चाहिए था आपको? आणि सावनी म्हणते, मला पाणी पाहिजे होतं. त्यावर स्वीटी म्हणते, मैं देती हूँ, थंडा चलेगा? आणि स्वीटी म्हणते, मैंने चाय भी बनाई है, मैं अभी आपको देती हूँ. आणि त्यावर सावनी म्हणते, चहा? एवढ्या रात्री कुठे चहा वगैरे, मी ना कोकम सरबताची बाटली आणली होती. आणि जर असं पाणी टाकलं ना की सगळ्यासाठी सरबत तयार होईल. आणि सावनी म्हणते, मी आत्ता घेऊन येते हां. आणि स्वीटी सीमाला म्हणते, देखा दूध का भी प्रॉब्लेम सॉल्व हो गया और सावनी दीदी सरबत भी लेके आ गई. आणि सावनी म्हणते, घे, सगळ्यांना सरबत बनवा आणि सगळे ग्लास खाली घे. आणि स्वीटी म्हणते, ते वर ठेवले. आणि सावनी स्वीटीला म्हणते, जा पटकन काढ जा. सावनी सीमाला विचारते, ते सायली आणि जानकी कुठे? आणि सीमा तिच्या चेहऱ्यावरून असा म्हणजे डोळ्यासमोरून हात फिरवते. सीमा म्हणते, तुम्हाला ते सगळं दिसतंय, पण मला तर ऐश्वर्याने काही सांगितलं नाही. आणि त्यावर सावनी म्हणते, अगं पण मी सरबत सगळ्यांसाठी आणले ना. सावनी स्वीटीला पाठवून सीमाजवळ येते आणि म्हणते, ते जानकी आणि सायली कुठे गेलेत? आणि सावनीच्या तोंडापुढं सीमा हात फिरवते, म्हणजे तिला बघायचं असतं हिला दिसतं की नाही. आणि ती म्हणते, तुम्हाला दिसतं? आणि त्यावर सावनी म्हणते, त्या दोघीजणी कुठे गेल्यात ते सांग पहिलं. आणि सीमा म्हणते, मला तर हे ऐश्वर्याने काहीच सांगितलं नाही. आणि त्यावर सावनी म्हणते, पण मी बेशुद्ध करायला येणार आहे हे तरी सांगितलं होतं ना. आणि सीमा मान हलवते. आणि सावनी म्हणते, त्या बाहेर गेल्यात ना, दुर्गादेवीची माणसं त्यांची बरोबर काळजी घेते. रस्ता एकदम सुनसान असतो आणि त्या रस्त्यावरून जानकी आणि सायली चालत असतात. तर
सायली म्हणते, काय ग, मला शुभा काकूची खूप काळजी वाटते. आणि जानकी म्हणते, त्यांची काळजी दूर करायला तर आपण इथं आलोय ना. त्या दोघी गप्पा मारत पटापटा चालत असतात. तोच त्यांच्यासमोर 2 माणसं येऊन उभे राहतात. त्यांच्या तोंडाला मास्क वगैरे लावलेले असतात आणि ते ए करत असतात. आणि जानकी म्हणते, कोण आहात तुम्ही? आणि ते लोक म्हणतात, पूर्ण गपचूप गाव सोडायचं इथून. ही पूजा बिजा गेली खड्ड्यात, नाहीतर तुम्ही डायरेक्ट ढगात. आणि सायली तिच्या बॅगमधून काहीतरी काढते आणि त्या गुंडांच्या तोंडावर मारते. आणि जानकीला म्हणते, जानकी चल पळ. आणि समोरून आणखी काही गुंड येतात आणि त्यांना गोल रिंगण करून अडवतात. आणि इकडे सावनीनं आणलेलं सरबत सगळे पित असतात. आणि मीरा म्हणते, आता कसं घशाला एकदम गारगार वाटायची. आणि मग त्या शुभा काकूला म्हणते, काहीतरी गडबड आहे, सावनीनं हे सरबत घेतलं नाही. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, नको ग असा विचार करू, ती अंध मुलगी आहे, ती काय करणार. मुक्ता म्हणते, ती आंधळ असेल पण बिचारी ती नक्कीच नाहीये. सीमा मुक्ताला तो सरबत देत असते आणि मुक्ता म्हणते, मला नको. आणि सीमा म्हणते, अगं थोडंच आहे, घे ना. आणि कलाला पण म्हणते आणि कला म्हणते, खरंच मला पण नकोय. जानकी आणि सायली आले ना, त्यांच्यासोबत मी थोडासा चहाच घेईल. आणि शुभा काकू म्हणतात, सायली आणि जानकी कशा आल्या नाहीत अजून? त्यांना बराच वेळ झालाय ना, मार्केट सापडलं असेल ना. शुभा काकू म्हणतात, मुक्ता आणि कला तुम्ही जरा जाऊन बघता का? आणि त्यावर मुक्ता म्हणते, हो मावशी, आम्ही जाऊन बघतो. सीमा शुभा काकूला म्हणतात, आई तुम्ही घ्या ना सरबत. आणि शुभा काकू म्हणते, हो घेते. शुभा काकू, रमा, मीरा, नंदिनी आणि काव्या ह्या जेवढ्यांनी सरबत पिलेलं असतं तेवढ्या बेशुद्ध पडणार आहे. त्यांना चक्रा येत असतात आणि बघत बघत त्या बेशुद्ध होतात. त्या गुंडाच्या तावडीत सापडलेली जानकी आणि सायली यायला वाचवायला कावेरी येते आणि त्या गुंडांशी 4 हात करते. काठीने धो धो धुवून त्यांना वाट लावते. जानकी सायलीची आणि कावेरीची ओळख करून देते. आणि कावेरी म्हणते, मी सुलक्षणा धर्माधिकारीची सून आले होते वडाची पूजा करायला, पण त्याच्या आधी मी यांचीच काठीने पूजा केली. मुक्ता आणि कला दोघीजणी सायली जानकीला शोधत असतात. आणि कला म्हणते, तो दूधवाला तर म्हणाला किल्लेदाराच्या पाहुण्याने मगाशीच दूध नेलं, मग हे कुठे गेले असतील. आणि त्यावर मुक्ता म्हणते, काय माहिती. आणि खिडकीतून सावनीची नजर त्याच्यावर जाते आणि म्हणते, अगं सावनी बघ, कला आणि मुक्ता येत आहेत. आणि आपल्याला सुद्धा असं पडून राहण्याचं नाटक करावं लागेल. कला खूप वेळचा दार ठोकत असते पण दार कुणीच काढत नाही. आणि कला म्हणते, ह्यांना दार उघडायला इतका वेळ का लागतोय. आणि मुक्ता सगळ्यांना आवाज देते आणि म्हणते, हे दार का उघडत नाहीयेत. आणि त्यावर कला म्हणते, काय माहिती. आणि कलाला काही लोक मशाली घेऊन यायला दिसतात. कला मुक्ताला म्हणते, अगं झोपल्यात त्या. आणि त्यावर कला म्हणते, अगं ह्या बेशुद्ध तर पडल्या नाहीत, मला तर तसंच वाटतंय. आणि काही लोक त्या वडाच्या झाडापाशी मशाली घेऊन येतात पेटवणार. तोच मग भूमी तिथे येते आणि म्हणते, आणि भूमी त्या लोकांना म्हणते, खबरदार या झाडाला हात जरी लावला तर. आणि भूमी त्या माणसांना म्हणते, या झाडाकडे नजर वाकडे सुद्धा करून बघू नको, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि मुक्ता म्हणते, कोण आहात तुम्ही? आणि ह्या मशाली घेऊन इथे येण्याची तुमची हिंमत कशी झाली. आणि शुभा काकू म्हणतात, आणि सगळ्या जणी त्या वडाच्या झाडाजवळ हातात हात धरून उभ्या असतात. आणि शुभा काकू म्हणतात, या झाडाला फेऱ्या घेत वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करत आली आहे मी. आणि मीरा पण म्हणते, आम्ही बघतोच की या वडाच्या झाडाला कसं काय जाळता तुम्ही ते. आणि ते गुंडे लोक तिथल्या रॉकेलवर मशाल फेकून देतात आणि आग पेटते. सगळ्याजणी घाबरतात. आणि सगळ्याजणी मिळून माती उचलतात आणि ते आगीवर फेकतात आणि ती आग बुझवतात. आणि तिथे ईशा पण येते आणि म्हणते, ये व्रत कोई शादीशुदा ही नहीं कर सकता और हमसे पंगा ना ले कोई. आणि ईशा म्हणते, मी पण आली आहे शुभा मावशी तुम्हाला साथ द्यायला. आणि त्या रडत असतात. आणि कला म्हणते, शुभा मावशी रडायचं नाही, आता संकट टळलंय ना. आणि त्यावर शुभा काकू म्हणतात, हो तुमच्यामुळं माझं संकट टळलं, नाही तर माझं काय झालं असतं. आणि दुसऱ्या दिवशी खलनायिकेचा वर्ग त्या सगळ्यांना रूममध्ये बंद करतो. सगळ्याजणी तयार होऊन वाट बघत असतात की आता आपल्याला जायचंय. आणि तर कुलूप लावून जातात. मग काय सगळा आरडाओरडा सुरू होतो. खिडक्या उघडा, दारं उघडा, हे वाजवा ते वाजवा, पण कुठून त्यांना काहीच रिस्पॉन्स भेटत नाही. आणि नंतर मग त्यांच्या सासा येतात आणि दरवाजा उघडतात. साग्र संगीत करून त्यांची पूजा संपन्न होते. आणि आबोली पण स्टे ऑर्डर घेऊन येते आणि मंजिरी सुद्धा येते. आणि मंजिरी त्या बुलडोझरची चावी काढून घेते आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा खाली पाडते. आणि प्रत्येकीचे नवरे आपापल्या गाड्याने घेऊन येतात.
अशा प्रकारे महापौर्णिमेचा आणि महानायिकेचा एपिसोड समाप्त होतो. असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा.